वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिला आहे, तर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. मी विनंती करतोय आजच्या या स्पर्धेच्या निमित्तानं श्रीवर्धन नगर परिषदच्या नगरसेविका सन्माननीय प्रविता माने मॅडम यांना की आपण या स्पर्धेनिमित्त आम्हाला या ठिकाणी बहुमूल्य असं मार्गदर्शन करावं अशी विनंती या ठिकाणी करतो. नमस्कार. या ठिकाणी जमलेल्या सर्व रसिक आणि क्रीडाप्रेमी सर्वजणांना माझा नमस्कार. या कार्यक्रमाला आज उपस्थित असलेले आपल्या नगरीचे नगराध्यक्ष माननीय अतुलजी चोगले साहेब, तदनंतर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ज्येष्ठ असे आपले अर्जुन काका वाडकर, तसेच उत्तमजी माने, या नगरपालिकेतून शैक्षण सभापती म्हणून निवडून आलेले आपले नगरसेवक सर्वांना आवडते असे भैरवनाथ पाखाडीचे गोरनाक साहेब, त्याचप्रमाणे उपस्थित असलेले आपले कुमारजी पडवळ, कुलदीप माने, दत्ता जागडे आणि इतर जे काही आहेत मंडळी, तुरे, त्याच्यानंतर बाबा कोजबे, आणखीन आपले आवडीचे असले तात्या भगत, आणखीन बाकी सर्व गुरव जागडे आणि सगळ्यांची नावं, आणि महिला ज्या आपल्या रुपाली चोगले, मंजिरी, तसंच जाधव, या सगळ्यांना संबोधित करून या ठिकाणी हा जो दरवर्षीप्रमाणे या जानेवारी महिन्यामध्येच आपण भैरवनाथ क्रीडा मंडळ हे जे आपलं आहे ते कायम या कबड्डीच्या स्पर्धा आयोजित करत असतात. या मुलांची फार एकजूट आहे. एकीचं बळ काय असतं हे ते नेहमी दाखवून देतात. कारण कसं आहे माहिती आहे का, की ही मुलं सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीला आहेत, काही कामाधंद्यानिमित्त इतरत्र जात असतात. परंतु हे ज्या वेळेला काम असेल, कबड्डीची स्पर्धा असेल, कारण नुसती स्पर्धा आयोजित करायची म्हणजे क्रीडांगण करायचं असं नसतं, तर अनेक गोष्टी त्याच्याबरोबर येतात. आर्थिक बाजू सगळ्यात महत्त्वाची असते. पण आपले जे क्रीडाप्रेमी आहेत ते त्यांच्याकडे जातील त्यांना ते भरघोस मदत करत असतात, आर्थिक मदत देतात. आणि त्यामुळेच ही मुलं एकजूट असली तरी त्या पद्धतीने ते हे काम करत असतात. हा कबड्डीची स्पर्धा आहे किंवा कबड्डी हा जो खेळ आहे तो एक सांघिक खेळ आहे आणि याच्यातून आपण संदेश देत असतो. लक्षात घ्या, एकाने जर पकड केली तर दुसऱ्याने त्यांना कवर करून पकडायचं असतं. ही जी एकी असते हे त्याच्यातून आपल्याला शिकायचं असतं. खेळ म्हणजे काय, तर अशा पद्धतीने तो खेळ जमिनीवर खेळला जाणारा, आपण हा मातीतला खेळ आहे, पण काही ठिकाणी तो मॅटवर खेळला जातो. प्रगत राष्ट्रामध्ये तो मॅटवर खेळला जातो. इतकी लोकप्रियता या कबड्डीच्या खेळाला आहे. कारण कसं आहे की आपण हे गावामध्ये आता आपण खूप साऱ्या महिलांच्या पण स्पर्धा या ठिकाणी आपल्या शहरातल्या काही मंडळांनी आयोजित केल्या होत्या आणि बाहेरून सुद्धा संघ तिथे आलेले होते. प्रेक्षणीय असा हा कबड्डीचा सामना आपल्याला तिथेही पाहायला मिळाला. आणि आज इथेही आपल्याला मला वाटतं तालुक्यातला श्रीवर्धन शहरापुरता मर्यादित असा हा आपले हे भैरवनाथ क्रीडा मंडळाने आयोजित केलेला हा कबड्डीची स्पर्धा आहे. सगळ्यांनी त्याचा अगदी नयनरम्य असा हा जो सोहळा आहे या ठिकाणी आता उद्घाटन करण्यासाठी आपले नगराध्यक्ष आले, आम्ही सगळे उपस्थित झालो. तर या मंडळाला आपण आणि सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना मी शुभेच्छा देते. या ठिकाणी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल